बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये केज न्यायालयात उद्या पहिली सुनावणी होणार आहे। आपली न्यायाची मागणी असून आरोपींना फासावर नेण्यापर्यंत आपण थांबणार नाही, याची सुरुवात उद्यापासून होईल असा विश्वास संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी व्यक्त केला आहे। ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून हा खटला लढवणार आहेत। दरम्यान कृष्णा आंधळे हत्येच्या 3 महिन्यांनंतर देखील फरार असून याबाबत आपण 15 तारखेला भूमिका घेणार असल्याचं धनंजय देशमुखांनी सांगितलं आहे। आपलं जे न्यायाची भूमिका आहे, जे यांना फासापर्यंत नेण्यापासून आपण कोणीच थांबणार नाही, त्याची सुरुवात उद्या होणार आहे। आणि सुरुवातीला सगळ्या गोष्टी काही स्पष्ट होणं अपेक्षित नसतं, परंतु लवकरच यांना फाशी झाल्याशिवाय राहणार नाही। उद्याचा जो दिवस आहे सुनावणीचा, तो संध्याकाळी वकील साहेब येणार आहेत का नाही याच्या संदर्भात पण आपल्याला माहिती भेटेल। आणि उद्या ज्यावेळेस प्रत्यक्षदर्शी सगळ्या गोष्टी होतील त्याच वेळेस सगळं समोर येईल। नाही, त्याचं काय झालंय हे आपल्याला बघण्याची गरज नाही, परंतु आम्हाला काहीतरी भूमिका लवकरच घ्यावं लागते का काय, असं आमच्या मनामध्ये एक विचार येतोय। त्याच्या अटके संदर्भात आम्हाला काही भूमिका घ्यावं लागत असेल तर आम्ही 1-2 दिवसामध्ये 15 तारखेच्या आसपास त्याच्यावर भूमिका घेऊत आणि सगळ्याला कळवूत की आम्हाला त्या कृष्णा आंधळे या कागदोपत्री पहिल्या फरार असलेल्या आणि आता खुनाच्या आरोपामध्ये फरार असलेल्या आरोपींच्या बाबतीत घ्यायचे आहे।